उल्हास नदीवर आपण बघत असाल तहसीलदार अमित पुरी, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपनगराध्यक्षा प्रियंका दामले, सीओ मुख्याधिकारी मारुती गायकवाड, त्यांच्यासोबतच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची उपस्थिती आहे। शहरात काय परिस्थिती आहे आणि सध्या काय परिस्थिती निर्माण होऊ शकते या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत तहसीलदार अमित पुरी सर असतील। काही वेळापूर्वी एका महिलेने सुद्धा आत्महत्या या उल्हास नदीमध्ये केली होती। आपण अधिक माहिती घेऊया। सर सध्या काय परिस्थिती आहे संपूर्ण शहराची? सध्या पाणी पातळी 17.90 मीटरवरती आहे। मध्यरात्री ही पाणी पातळी 14 मीटरवरती होती, परंतु घाटमाथा जो आहे सह्याद्रीचा, कोकणकडा आणि माथेरान जो घाटमाथा आहे, इकोसेन्सिटिव्ह झोन आहे, तिथे 2 ते 3 तासांच्या कालावधीमध्ये साधारणपणे 310 ते 320 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्याच्यामुळे अचानक पाण्याची आवक वाढली। आपण उल्हास नदीची जी पाणी पातळी शहरालगत आहे ती इशारा पातळी 16.5 मीटरची आहे। ही पाणी पातळी आपण सकाळी 6 वाजता ओलांडली आणि धोकादायक पातळी आपण 7 वाजता ओलांडली। 1 तासाभराच्या कालावधीमध्ये 1 मीटर पाणी पातळी वाढणं ही अचानक घडलेली बाब आहे। त्यामुळे आपण सुरक्षेची उपाययोजना म्हणून स्थानिक स्तरावरती कोळगाव, बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीतील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना आपण स्थानिक सुट्टी जाहीर केलेली आहे। सर्व नागरिकांना प्रशासनातर्फे आवाहन आणि विनंती आहे की त्यांनी शक्य असेल तितक्या प्रमाणामध्ये घरीच थांबावं। फार गरजेचं असेल, कुठली फार इमर्जन्सी असेल तरच घराच्या बाहेर पडावं आणि प्रशासनाला घरी थांबून जास्तीत जास्त सहकार्य करावं। कुठली काही अडचण येत असेल तर अफवांवरती अजिबात विश्वास ठेवू नये। अधिकृत माध्यमांवरती जी माहिती आहे ती रेफर करावी आणि त्यानंतरच त्या माहितीच्या आधारे ती बातमी किंवा ती माहिती आलेली खरी आहे की खोटी आहे याचं आपण शहानिशा करावी। प्रशासनाचे सर्वच विभाग दक्ष आहेत आणि आपल्या सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना प्रशासनाने तर्फे घेतलेल्या आहेत। सर्वजण हाय अलर्टवरती आहेत, त्यामुळे कुठलीही चिंता करण्याची बाब सध्या नाही। आता ओहोटीची परिस्थिती आहे, त्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे। प्रशासन आता त्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहे। सर, काही वेळापूर्वी एका महिलेनं आत्महत्या केली, उल्हास नदीवरून उडी मारलेली आहे, काही अपडेट्स आलेत का त्या संदर्भात? याच्याबद्दल ही दुर्दैवी घटना दुपारी 12च्या आसपास घडल्याचा दूरध्वनीद्वारे मला समजलेला आहे। त्या जागेची आम्ही पाहणी पण केली, परंतु ही घटना नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने घडलेली नाही। ती एक स्वतःहून केलेली जाणीवपूर्वक बाब आहे। त्याच्यामुळे पोलीस ऑफिसर्सना आम्ही सूचना दिलेल्या आहेत, ते पुढील तपास करत आहेत। जशी माहिती हातात येईल तशी आपल्याला सर्व माध्यमांना कळवली जाईल। तर मिसिंग वगैरे काही दाखल आहे? अद्यापपर्यंत नाही, कारण ओळखच पटलेली नाही। सर, आता हे जे पाणी वाढलेलं आहे, कोणकोणत्या परिसरात पाणी साचलेलं आहे, कुणाला किती लोकांना स्थलांतरित करण्यात आले, काय सांगा? नदीपात्रालगत पुलालगत जी स्वाभिमान चाळ आहे, त्या स्वाभिमान चाळीतील 250 ते 280 लोकांना आपण आतापर्यंत सुरक्षेची उपाययोजना म्हणून BSUP कॅम्पमध्ये शिफ्ट केलेला आहे। आणि मोहन वॉटर एज ही जी एक सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये बेसमेंट मधला काही भाग पाण्याने अफेक्ट झालाय, तो रेड लाईन आणि ब्लू लाईनच्या थोडासा आत येतो। बाकी कुठला रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल भाग पाण्याने अफेक्ट झालेला नाही। सर्व ठिकाणी कायदा सुव्यवस्था मेंटेन्ड आहे। सर, आता सध्या पाऊस थांबलाय, पण काय हाय अलर्ट कसं आहे पुढे, कशा पद्धतीने, म्हणजे आता भरती ओहोटी काय अपडेट आहेत या पुढचे? दुपारी 2 ते 2:30 पर्यंत आता ओहोटीची परिस्थिती असणार आहे। पुढची जी हायटेड आहे ती 2 ते 2:30च्या दरम्यान आहे। त्याचा जो टेंटेटिव्ह टाइम असेल तो आपल्याला थोड्या वेळात समजेल। तर त्यानंतर मात्र मग भरावाची परिस्थिती चालू होऊ शकते, पाणी साठायला चालू होऊ शकतं। परिस्थितीवरती आपण लक्ष ठेवून आहोत। होपफुली प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस कमी असल्यामुळे काही धोक्याची परिस्थिती उद्भवणार नाही अशी शक्यता आहे। सर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात। खरं तर प्रशासन सज्ज आहे, पण घरीच राहा, सुरक्षित राहा असं आवाहन खरं तर करण्यात आलेलं आहे। आणि एकंदरीत
ही परिस्थिती आपण पाहतोय उल्हास नदीची सध्याची, आणि संपूर्ण माहिती तहसीलदारांच्या माध्यमातून आपल्याला देण्यात आलेली आहे. सध्या पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे. ही ओहोटीची वेळ आहे अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे. आणि असं असताना एकंदरीत समोर आलेली आहे. पण हाय टाईट देण्यात आलेला आहे. दुपारच्या सुमारास हाय टाईट देण्यात आलेला आहे. आणि या हाय टाईटमुळे म्हणजे आता सध्या जरी पाऊस जरी थांबत असला तरी सुद्धा आपण बघितलं तर आपण पाहतोय बदलापूर पश्चिमची संपूर्ण टीम जी आहे ती या ठिकाणी आपल्याला घटनास्थळी दाखल होताना पाहायला मिळते. अजूनही कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे ती जरी दाखल झाली नसली तरी मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर एका महिलेने जे आहे ती या ठिकाणी नदीवरती उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो या ठिकाणी उघडकीस आलेला आहे. या संदर्भातल्या अपडेट जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो की बदलापूर पश्चिमच्या उल्हास नदीवरती एका महिलेने जे आहे ते उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार आहे. सध्याचे अपडेट आपण खरं तर या ठिकाणी घेतोय. आणि एकंदरीत तहसीलदार अमित पुरी आपल्यासोबत होते आणि अमित पुरी यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. जवळपास 250 ते 280 एवढ्या नागरिकांना सध्याच्या घडीला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. खरं तर या लाईव्हच्या माध्यमातून आपण सध्या ज्या महिलेनं आत्महत्या केली त्याची सुद्धा माहिती घेतलेली आहे. या व्यतिरिक्त शहरातली सगळ्या ठिकाणची काही परिस्थिती आहे त्याची सुद्धा अपडेट जे आहेत ते घेतलेले आहेत. प्रशासन सज्ज आहे. सगळंच प्रशासन या ठिकाणी सज्ज असलेलं आपल्याला बघायला मिळतं. प्रशासन सज्ज असताना एखादी घटना घडू नये, नागरिकांनी घरी थांबावं असं आवाहन जे आहे ते या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि ही जी महिला आहे त्या महिलेने सुद्धा आपण बघितलं तर आत्महत्या केली. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर अद्यापही म्हणजे जवळपास आता 1.5-2 तास उलटलेले आहेत. ना कोणती मिसिंग दाखल आहे ना महिलेसंदर्भात किंवा कुटुंबीय आणि कोणत्याही पद्धतीची माहिती जी आहे ती प्रशासनापर्यंत पोहोचवलेली नाहीये. पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचवलेली नाहीये. त्यामुळे महिलेनं उडी का मारली यामागचं काय कारण आहे या संदर्भातले अपडेट अद्यापही काही आलेले नाहीयेत. परंतु जे अपडेट येतील त्या संदर्भात आपण खरं तर माहिती घेणार आहोत. सकाळपासून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पोलीस प्रशासन सगळेच सज्ज आहेत. संपूर्ण शहराची त्यांच्या माध्यमातून पाहणी केली जाते. नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आपल्यासोबत असतील, प्रियंका दामले उपनगराध्यक्ष असतील. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. काही वेळापूर्वी एक धक्कादायक घटना घडली. काय अद्यापही प्रशासनापर्यंत कोणी तक्रार दिलेली नाहीये. तुमच्यापर्यंत काही माहिती आली आहे? नाही, माहिती अशी काहीच आलेली नाही. पण ऑल ओव्हर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटतं की 60 ते 70 55 ते 65 असं पकडा, अशा एजमधली ती महिला असू शकते. मे बी घरी काही प्रॉब्लेम झाला असेल, काही भांडण वगैरे झालं असेल. आणि वयस्कर असल्यावर आपण म्हणजे असं कधी होतं कोणतरी रागात बोलतं किंवा काय, अशा प्रकारे घटना घडली असेल आणि मे बी आली असेल ती. आणि रहदारीचा रस्ता आहे तो, आम्ही रस्ता बंद सुद्धा करू शकत नाही. कारण काय लोकांना तिकडनं येणाऱ्या लोकांना ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. म्हणून आम्ही रस्ता पण बंद केला नाही. लोकांना आम्ही सारखं सतत आव्हान, आजचा 4था दिवस आहे, लोकांना सतत आव्हान करतोय की प्लीज नदी किनारी तुम्ही पाणी बघायला येऊ नका. पण आता हे पाणी बघायला येण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सुद्धा ओळखू शकलो नाही. कारण का चालत जाणारे लोक डायरेक्ट इकडून त्या साईडला क्रॉस होऊन पण जात होते. पण त्याच्यामुळे असं कोणाच्याच लक्षात नाही आलं की ही महिला असं काही करू शकते. आणि एक असेच गाडीतून चाललेलं एक फॅमिली होती. ती फॅमिली इथे पाणी साठलंय त्याचं शूट करत होती. आणि आपण म्हणतो असं एक आपण रीलसाठी शूट करतो ना, त्याप्रमाणे त्यांचं शूट चालू होतं. आणि नेमकं त्या स्पॉटला ते पोहोचले आणि त्या बाईनी उडी मारायची आणि त्यांची व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचायची एकच वेळ झाली. व्हिडिओ तिथपर्यंतच आहे. म्हणजे तिने उडी मारल्यावर त्यांनी पण शॉकिंग होऊन तिथेच गाडीला ब्रेक दाबला आणि थांबले ते. म्हणजे त्यांच्यासाठी पण ही गोष्ट खूप शॉकिंग आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवला आहे, प्रशासनाशी, पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला आहे आणि त्यांनी मदत करण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. फक्त आम्ही त्यांचं नाव किंवा त्यांचा फोटो लीक ह्याच्यासाठी नाही करत आहे की त्यांना मानसिक त्रास नको की प्रत्येक जण त्यांच्या घरी जातील आणि प्रत्यक्षदर्शी आपण आहात तर मग काय घडलं असं विचारत तर त्रास त्यांना होऊ शकतो ना. म्हणून आपण त्यांचं नाव डिक्लेअर नाही केलं, त्यांचा फोटो डिक्लेअर नाही केला.
पण पोलीस प्रशासनाशी ते सतत संपर्कामध्ये आहेत. जेव्हा जेव्हा त्यांची गरज लागेल पोलीस प्रशासनाला ते मदत सुद्धा करणार, सहकार्य करणार आहेत. आज पाण्याची पातळी तुम्ही बघतच आहात की किती आहे. 17-90 ही पाण्याची पातळी आहे. ह्या अशा पाण्याच्या ह्याच्यामध्ये आपण कोणाला उतरवणं किंवा आपली फायर यंत्रणाची टीम असो किंवा एनडीआरएफची टीम जरी इथे आली तरी पण शक्य नाहीये की खाली खोल पाणी, कारण का त्या ब्रिजवरून जे पाण्याची खोली आहे ती खूप आहे. आणि अशामध्ये आपण, आणि सगळ्यात महत्वाचं पाण्यामध्ये भोवरी तयार झालेल्या आहेत. आपण बघितलं तर खूप फोर्स आहे पाण्याला. आणि अशामध्ये आपण त्यांना शोधण्यासाठी कोणाला उतरवणं पण योग्य नाही वाटत. एक टेक्निकली दृष्ट्या आपण बघितलं तर आम्ही थोडंसं पाणी ओसरण्याची वाट बघतोय. पण आमची सर्व प्रशासन असो, अग्निशमन असो, पोलीस अधिकारी असो, पोलिसांची यंत्रणा असो, सर्वजण इथेच आहेत. कोणी जागा सोडून गेलं नाही. जसं पाणी कमी कमी होईल त्या अनुषंगाने शोधकार्य सुद्धा इथे चालू होईल लगेच. आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ती या जवळपासच, म्हणजे ज्या स्पॉटला तिने उडी मारली त्या स्पॉट जवळपासच असायची दाट शक्यता आहे. कारण काय ती खाली जाऊन नंतर वाहत पुढे कुठे गेली असेल हे सुद्धा सांगू शकत नाही, किंवा इथेच अडकली हे पण सांगू शकत. पण एक पोलिसांचा अंदाज येतोय की जवळपासच इथे असावी. बघूया आपण, पण आपले प्रयत्न आपण कुठे कमी करणार नाहीत. म्हणून आम्ही नागरिकांना आवाहन करतोय. पोलिसांनी शेवटी आता असं आदेश दिलेत, आम्हाला तहसीलदारांनी पण आदेश दिलेत की आम्ही आता ऍक्शन घ्यायला सुरुवात करणार, लाठीचार्ज करायला सुरुवात करणार जर कोणी नाही ऐकलं तर. तहसीलदारांनी पण आदेश दिलेत की लाठीचार्ज करा. कारण काय लोक मजा करायला येतात, थांबून राहतात आणि मग नंतर हे असं काहीतरी विपरीत घडतं. आणि आपण एक असं समजायचं की आपलं एक बॅड लक समजायला हरकत नाही की ज्या वेळेस त्या महिलेने हे केलं, तिने ती उडी मारली, त्या क्षणाला त्या ब्रिजवर कोणीच नव्हतं. ऍक्च्युली तो वाहतुकीचा रस्ता आहे आणि नाही म्हणजे असं बाजूला आता कोण एखादा उभा असेल तर आपण पण विचार, त्याच्या मनात किंवा या बाईच्या मनात काय चाललंय असे. तरी आपण सकाळपासून खूप लोकांना इथून जायसाठी सगळे इथे सज्ज असताना पण ही घटना घडली. थोडंसं खेद वाटतो या गोष्टीचा की नजर म्हणजे पापणी लवायला आणि उडी मारायला एक वेळ झाली असा प्रकार घडल्यासारखा झालाय. तो खरंच घडलंय ते खूप म्हणजे दुःखद आहे. आता आम्हाला अजून हे पण माहिती नाही, कारण काय मिसिंग कंप्लेंट आल्याशिवाय आम्हाला हे सुद्धा समजू शकत नाही की ती महिला कोण होती. माहिती दिली की ढगफुटी झाली सर, अशा प्रकारचा पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली. कारण काय बदलापूरला नदीची पातळी वाढली तरी बदलापूरमध्ये पाऊस तेवढा चालू नव्हता. त्याच्यामुळे कोणालाच विश्वास वाटत नव्हता की बदलापूरला पूर आलाय. कारण का हे जे बदलापूरच्या नदीची पातळी जी वाढलेली आहे ही कर्जत, खोपोली, लोणावळा या ठिकाणी जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे हा सगळा पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सुद्धा मागील 3 दिवस जसे सतर्क होते प्रशासन, आपत्कालीन व्यवस्था, त्याचप्रमाणे आज सुद्धा तेवढीच सतर्क होती आणि त्याच ह्याच्याने दक्षतेने सखल भागातील नागरिकांचं स्थलांतरण असो, विविध ठिकाणी सतर्कतेचे अनाउन्समेंट असो, या सगळ्या आज सकाळपासून व्यवस्थित आणि योग्यरित्या चालू आहेत. आज फक्त जो नदीच्या नाल्याच्या जवळचा भाग आहे तो थोडाफार अफेक्ट झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगू इच्छिते की जे आता स्ट्रॉंग ड्रेन वॉटरचा प्रकल्प नाल्यामध्ये चालू आहे त्याच्यामुळे नाल्याची खोलीकरण झालेलं आहे. आणि ह्या खोलीकरणामुळे खास करून अफेक्ट होणारा शनीनगर, हेंद्रेपाडा, मांजर्लीचा जो भाग होता तो त्याला खूप प्रकारे रिलीफ मिळाला आहे. म्हणजे तिथे पूर परिस्थिती तेवढी भीषण नाही आहे. आणि जी थोडाफार जे काही 1-2 बिल्डिंगमध्ये एकदमच सखल भागात ज्या बिल्डिंग आहेत त्या 1-2 बिल्डिंगमध्ये, इकडे बॅरेज रोडला एक जी सखल भागात बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये अशा एखाद दुसऱ्या हातावरच्या बोटावर मोजण्या इतक्या ठिकाणीच पाणी तुंबलं आहे. म्हणजे पाणी बॅक आलंय म्हणून ते पाणी आलेलं आहे बस. पाणी तुंबायचा प्रकार तर आज कुठेच नाहीये, कारण त्या मागील 4 दिवसापासून सतत यंत्रणा काम करते. त्याच्यामुळे व्यवस्थित सगळीकडे प्रशासनाचं काम चालू आहे आणि लोकांची तेवढीच काळजी सुद्धा घेतली जात आहे. अर्थात बेलवली परिसरामध्ये सुद्धा साचते मोठ्या प्रमाणात पाणी. काल सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. काय सांगाल, काय नागरिकांना, आणि महत्वाचं म्हणजे उल्हास नदीवर येण्याचा लोकांना मोह आवरत नाही.
काय आव्हान? खरं तर बेलोली परिसरपेक्षाही आपण जर बघितलं तर तो डी अड्डाचा वगैरे जो परिसर होता बॅक साईडचा तिकडे पाणी जास्त आलेलं, पण तिकडेही आपण बऱ्यापैकी पाण्याला वाट करून दिली आणि तिकडेही आता आजच्या दिवशी, कारण मी सकाळी पण तिथून जाऊन आले, तर तिथे पाणी काही आलेलं म्हणजे साठलेलं नव्हतं. त्याच्यामुळे आपली यंत्रणा जिथे जिथे पाणी हे होते तिथे त्वरित जाऊन त्याचा निचरा करते. पण यापूर्वी अशी परिस्थिती तिथे कधी पाहायला मिळाली नव्हती. हा पहिलं वर्ष आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचले, काय कारण आहे? जो शनीनगर किंवा मधून जो नाला येतोय तो जर आपण बघितला म्हात्रे गार्डन, त्याच्या मागून जो नाला येतोय तर त्या नाल्याला ऍक्च्युली स्लोप व्यवस्थित जिथे गोकुळधामची बॅकसाईड आहे तिकडे दिलेला नाहीये. तर तिथे आम्हाला ब्रेकरनी तो फोडावा लागला ती तेवढी जागा. आणि तिकडे जाळी जी आहे ती पण अशी व्यवस्थित पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल अशी नव्हती. तर ते जेव्हा आम्ही ओपन केलं आणि ती जाळी जेव्हा काढली तेव्हा ते बरोबर पाणी आतमध्ये जायला लागलं आणि तिकडचं पाणी बरोबर ओसंडून गेलं.